माझं नाव मजर पांढरे. मी वडगावमध्ये राहतो आणि माझ्या फॅमिलीमध्ये माझे वडील, माझी बहीण, माझे 2 भाऊ आहेत. माझे वडील हे बिझनेसमॅन आहेत आणि माझी आई ही हाऊसवाईफ आहे. माझा जो मोठा भाऊ आहे तो MBBS करतो आहे आणि माझी छोटी बहीण आहे ती पण MBBS करते आहे. आणि माझा छोटा भाऊ तो आहे तो इंजिनिअरिंगला आहे आणि माझी फार्मसी झालेली आहे. आणि आता मी बिझनेसमध्ये थोडं इंटरेस्टेड आहे म्हणून KK सिंग ट्रेनिंग सेंटर जॉईन केलेले आहे. पहिला दिवस जेव्हा मी इथं आलो, मला इथं येऊन कसं एंटर कसं करायचं ते सुद्धा माहिती नव्हतं. माईक कसं धरायचं, इथं स्टेजवरती कसं थांबायचं, हा तर मी पहिल्या दिवस आलो असं डायरेक्ट असे माझ्या हात लटकत होते. सगळ्यांचीच शक्यता सगळ्यांचीच हात अशी लटकत असतील. आता मग सरांनी कसं पहिल्या दिवशी सांगितलं आपण स्टेजवरती येऊन कसं थांबायचं आणि हा आपल्या हातांची ॲक्शन कशी असायला पाहिजे, आपण बोलायला कसं बोललं पाहिजे, स्टेजवरती जाऊन आपण कम्फर्टेबली कसं असायला पाहिजे हे सगळं शिकलो. मग दुसऱ्या दिवशी मी आलो तर मला दुसऱ्या दिवशी दारातनं एंटर कसं व्हायचं हे सगळं शिकलो. आणि प्रॉपर कुठं पण बिझनेसमध्ये कुठं कोणाशी मीटिंग क्लायंटला मिळायला गेलो नसता, कुठलं कोणाशी बोलायला गेलो तर तिथंच आपण प्रॉपर कसं बसलं पाहिजे हे तिथं शिकलो. आणि काल एक गोल्डन रूल सरांनी मला सांगितलं, एव्हरी कन्व्हर्सेशन इज अ प्रेझेंटेशन. हा रूल एकदम मला, मग मी ह्या रूलवरती जेव्हा मी विचार केला, काल मी जेव्हा ह्याच्यावर थिंक केलं तर मला असं खरंच वाटलं, जेव्हा आपण आतमध्ये येतो तेव्हा आपल्या येण्याची पद्धत कसली असेल पाहिजे, आपण बोलतो कसं, आपण बसतो कसं, ह्याच्यावरतीच आपलं समोरच्यावर इम्प्रेशन पडतो. आज परफॉर्मन्स कशी वाढवायची ह्याच्यावरती सांगितलं. आजच्या बिझनेसमध्ये मी जेव्हा पण आता बघितलं आहे, स्टडी केलं आहे थोडंफार जेवढं जसं मला येतं आहे, तर मी जेव्हा पण बघतो ते लोक आहेत ना कामावरती ठेवलेले असते, त्यांचं काम ते स्वतः करतात. असं का होतं? कारण त्यांना लोकांना माहिती नाही आहे लोक कुठली अशी कामाला ठेवले पाहिजे, ते परफेक्ट नाही आहेत तर आपण त्यांना कसं परफेक्ट करायचं, त्यांना एज्युकेट कसं करायचं हे त्यांना माहिती नाहीत. म्हणून आपण चुकीची लोक कामावरती ठेवतो आणि त्याच्यामुळं ते लोक आपण चुकीची ठेवतो, त्याच्यामुळं त्यांचं काम आपल्याला स्वतःला करावं लागतं आणि आपण अशा त्यांच्या बिझनेसच्या डेली ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतून राहतो आणि आपला बिझनेस आपण मोठा कसा करायचा हे आपल्याला कळत नाही. आणि अजून एक आहे की आपण डेली बिझनेसमध्ये ते गुंतून जातात की बिझनेस आता रोज तेच काम करायचं, कॉल आला तिथं जायचं, त्याच्यामुळं मग नंतर डेली रुटीनमुळं ते बिझनेसचे गोल सेट करत नाही. टार्गेट काय आहे त्यांच्या टीम मेंबरनी काय काम आहे, त्यांच्या टीमचं कुठलं काम आहे ते सेट करत नाही. त्याच्यामुळं तेच काम ते ज्यांच्या टीमला करायला पाहिजे तेच काम करत राहतात. तर आज परत अजून एक मला गोष्ट कळाली, माझी आता फार्मसी झाली आणि मी पापांच्या बिझनेसमध्ये पण इंटरेस्टेड होतो. तर मला सरांनी आज सांगितलं की फोकस पाहिजे, तर मी आता बिझनेस पण करणार होतो आणि साईडला माझे मेडिकल दुकान पण, असं दोन्ही चालवणार होतो. पण आता मला असं वाटतं की मला परत एकदा विचार करावा लागेल कुठल्या फील्डमध्ये एकदा जायचं पाहिजे. तर आता मला असं वाटतं की एकदम मला फोकस कुठल्या गोष्टीवरती ठेवायचं आहे, गोल कुठलं, आता कुठलं हे काय पाहिजे ते मला आता परत एकदा त्याच्यावर रिथिंक करावं लागेल आणि बिझनेसची क्लॅरिटी ठेवावी लागेल. धन्यवाद, थँक्यू. क्या पहले दिन और आज में क्या फरक जाणवला तुला? पण इथं आलो तरी पण मी इथं घरी आज दुपारी मी म्हणलं आज काय घाबरलेलो होतो, मला आज सगळ्यांसमोर बोलायचं, आता कसं बोलू म्हणलं. पण आज इथं आलो आतमध्ये सरांना पण म्हणलं की आता कसं बोलू, आता सर मुझको दिल में घबराहट हो रही है. तो सरांनी परत म्हणलं कुछ नाही, कॉन्फिडंट. तर असं येऊन बोललो ते मलाच नाही कळते. ओके, थँक्यू सर, थँक्यू.